नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक श्रावण बनसोडे परत एकदा आपलं या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे। आज आपण बीकॉम फर्स्ट इयरचाच जे काही सिरीज चालू केलं होतं फायनल अकाउंटचं तेच कंटिन्यू करणार आहोत। आजच्या क्वेश्चन मध्ये जे आहे इन्शुरन्स जो काय आपला गुड्स डिस्ट्रॉयड बाय फायर अँड इन्शुरन्स कंपनी ॲडमिटेड क्लेम ऑफ सम ऑफ रुपीज या पद्धतीचा एक पाहणार आहोत आणि त्याच्यानंतर आणखी एक 10% इंटरेस्ट किंवा इंटरेस्ट जर हिडन ॲडजस्टमेंट असेल एखाद्या लोनची तर काय करायचं ते पाहणार आहोत। त्यामुळे क्वेश्चन काळजीपूर्वक रीड करा। क्वेश्चन तुमच्या स्क्रीन समोर येईल, ओके, आणि तिथून क्वेश्चन पहा। क्वेश्चन रीड करतोय। ट्रायल बॅलन्स दिला आहे आपल्याला एक 3 कॉलमचं पर्टिक्युलर्स डेबिट अमाउंट क्रेडिट अमाउंट। याच्यामध्ये पर्टिक्युलर्स मध्ये पहिला आहे कॅपिटल ₹60,000 कॅश इन हँड परचेस रिटर्न इनवर्ड। त्याच्यानंतर पुढे आहे सेल्स। त्याच्यानंतर 10% लोन याच्यासाठी मी घेतला 10% लोन ब्रॅकेटमध्ये टेकन ऑन 1 जुलै 2006। किती 1 जुलैला आपण लोन घेतला आहे 2006 ला, ठीक आहे। 6 ला म्हणण्यापेक्षा इथं जर ट्रायल बॅलन्स आपल्याला 19 दिला असेल तर 18 ला घेतला असेल लोन, ठीक आहे। म्हणजे अर्ध्या महिन्याचं जुलै पासून डिसेंबर पर्यंत मंथ मोजायचं। जुलै, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर 6 मंथचं डेट आपल्याला या ठिकाणी इंटरेस्ट प्रोव्हाइड करावं लागेल। हिडन ॲडजस्टमेंट आहे 10% लोन टेकन ऑन 1 जुलै 1 जुलैला लोन घेतलेलं आहे। ऑफिस सॅलरी सांगितलंय, इन्शुरन्स सांगितलंय, डेटर्स क्रेडिटर्स कमिशन क्रेडिट साइडला आहे, कमिशन रिसिव्ड आहे क्रेडिट साइडला आहे याचा अर्थ। फर्निचर सांगितलं आहे, बिल्डिंग सांगितलं आहे, स्टॉक ऑन 1 जानेवारी 2006 म्हणण्यापेक्षा 1 तारखेचा आहे याचा अर्थ ओपनिंग आहे। त्याच्यानंतर ड्रॉइंग सांगितले, बिल्स रिसिवेबल, बिल्स पेएबल, कॅरिएज इनवर्ड सांगितले, ऍडव्हर्टाइजमेंट, रिपेअर्स या गोष्टी सांगितल्यात। ऍडजस्टमेंट मध्ये पहा, ऍडजस्टमेंट मध्ये काय सांगितलंय त्यांनी सांगितलं आहे स्टॉक क्लोजिंग स्टॉक सांगितला, आउटस्टँडिंग सॅलरी डेप्रिशिएशन, फर्निचरचं आपल्याला डेप्रिशिएशन सांगितलं, बिल्डिंग वरचं सांगितलं, प्रीपेड इन्शुरन्स सांगितला, आरडीडी सांगितली 5%, लास्ट ऍडजस्टमेंट सांगितले, गुड्स डिस्ट्रॉयड बाय फायर 6,000, इन्शुरन्स कंपनी ऍडमिटेड क्लेम ऑफ ₹5,000। गुड्स या ठिकाणी इन्शुरन्स काढला होता गुड्सचा आणि त्या गुड्स पैकी 6,000 रुपयाचे गुड्स डिस्ट्रॉय झाले, आगीमुळे जळाले। किती रुपयाचे? 6,000 चे गुड्स डिस्ट्रॉय झाले, ओके। बट या इन्शुरन्स काढलेल्या गुड्स होत्या, मग इन्शुरन्स कंपनी आली, इन्शुरन्स कंपनीने इन्स्पेक्शन केलं आणि त्यांना ठरवलं की 6,000 चे गुड्स जरी जळाले तर इन्शुरन्स कंपनी 5,000 रुपयाचाच क्लेम देणार। किती रुपयाचा क्लेम देणार? त्यांना 6,000च्या बदल्यात इन्शुरन्स काढला होता या गुड्सचा म्हणून 5,000चा क्लेम ऍडमिट केला इन्शुरन्स कंपनीने। 6,000च्या गुड्स जुळाल्यात पण इन्शुरन्स कंपनी 5,000 देते, 1,000 काय झालं रे बेटा? 1,000चा या ठिकाणी नेट लॉस होतोय। काय होतोय? नेट लॉस होते, कारण 6,000च्या गुड्स होत्या, इन्शुरन्स कंपनी 5,000 द्यायला तयार आहे, 1,000 रुपये गेले कुठं? तर ते या ठिकाणी आपला हा नेट लॉस झाला, कारण हे पैसे बुडाले आहेत ड्यू टू फायर मुळे हे 1,000 रुपयाचा या ठिकाणी लॉस झाला। याच्यामुळेच हा क्वेश्चन घेतला आहे आपण। पाहूया क्वेश्चन नंबर 1, कॅपिटल लायबिलिटी साइडला टाकून द्या। कॅपिटल आहे 60,000 पुढे या। त्याच्यानंतर कॅश इन हँड असेट आहे, असेट बाजूला टाका, कॅश इन हँड किती? 1,500 1,500। त्याच्यानंतर पुढे या, परचेस सांगितलं आहे 80,000, परचेस ट्रेडिंगला असतं टू परचेस, ओके। परचेस आहे या ठिकाणी 80,000 80,000। त्याच्यानंतर पुढे सांगितलं आहे त्यांनी रिटर्न इनवर्ड म्हणजे सेल्स रिटर्न आहे बेटा, सेल्स मधून मायनस करायचे, लिहा इथं सेल्स रिटर्न किती आहे? सेल्स रिटर्न 1,000 रुपये। त्याच्यानंतर पुढे सांगितलं आहे त्यांनी सेल्स 1,01,000, क्रेडिट साइडला लिहा बाय सेल्स 1,01,000। 1,01,000 मधून 1,000 गेले राहतात, किती? आउटर लाईन निव्वळ किंवा नेट सेल्स ₹1,00,000 1,00,000चं नेट सेल्स राहिलं। त्याच्यानंतर पुढे सांगितलं आहे 10% लोन घेतले आपण, ओके, लोन घेतलं आहे 10% लोन, लायबिलिटी आहे, लायबिलिटी साइडला टाकून द्या 10% लोन 10% लोन।
आणि हे 10%, 20%, 15% असं काही सांगितलं तर हिडन ऍडजस्टमेंट आहे. लागलीच इंटरेस्ट कॅल्क्युलेट करा. 10% नी अमाऊंट आहे लोनची या ठिकाणी 5,000 रुपये अमाऊंट आहे. मग इंटरेस्ट कॅल्क्युलेट करा. 10% हा रेट ऑफ इंटरेस्ट राहतो. नेक्स्ट क्वेश्चन मध्ये 12% सांगतील, 8% सांगतील, काही सांगतील. हिडन ऍडजस्टमेंट आहे 10% कॅल्क्युलेट करा. वर्षभराचं जर कॅल्क्युलेट केलं 10% तर 500 रुपये येतं. बट 500 रुपये चार्ज करायचंय का? नाही, वर्षाचा आहे, आपल्याला 6 महिन्याचं चार्ज करायचंय. म्हणून काय करायचं? 500 गुणाकारामध्ये 6 भागाकारामध्ये 12 जर केलं तर बरोबर तुमचं 6 महिन्याचं डेप्रिशिएशन इंटरेस्ट होतं 250 रुपये. ओके, इंटरेस्ट कॅल्क्युलेट केलं आपण 250 रुपये या ठिकाणी इंटरेस्ट आलं. आणि याला इंटरेस्ट अॅक्र्यूड म्हणा. काय म्हणायचंय? इंटरेस्ट अॅक्र्यूड ऍड करायच्या मध्ये किंवा डायरेक्ट आउटरला टाकलं तरी चालतं. 5250 काय केलं तुम्ही? इंटरेस्ट काढलं आणि त्याच्यामध्येच ऍड केलं. आणि दुसरा इफेक्ट इंटरेस्ट देणं आहे प्रॉफिट लॉसच्या डेबिटला. 10% इंटरेस्ट ऑन लोन. लोन वरती 10% इंटरेस्ट आपण पे केलं 250 रुपये. ऍडजस्टमेंट जर लक्षात आली तर बघा, नाही तर रिपीट परत एकदा इथून बॅक घेऊन तुम्ही व्हिडिओ बघू शकता. नेक्स्ट पुढे ऑफिस सॅलरी 6000 एक्सपेन्सेस आहे. टू ऑफिस सॅलरी. ऑफिस सॅलरी सांगितले. किती सांगितले? सॅलरी ड्यू आहे का? हो आहे. इनरलाच लिहा. ऑफिस सॅलरी 6000 6000 रुपये. त्याच्यानंतर पुढे काय सांगितलं आहे? डेटर्स. डेटर्स असेट आहे, असेट बाजूला. डेटर्स डेटर्स किती सांगितले? अमाऊंट 40,000 इनरला, कारण आरडीडी ची ऍडजस्टमेंट आहे. 40,000 40,000. चला त्याच्यानंतर पुढं क्रेडिटर्स. लायबिलिटी आहे 50,000 रुपये. क्रेडिटर्स 50,000. त्याच्यानंतर पुढं कमिशन क्रेडिट साइडला दिला आहे, याचा अर्थ रिसिव्ड आहे. क्रेडिटला लिहा बाय कमिशन 1000. क्रेडिटला याचा अर्थ रिसिव्ड आहे. क्रेडिट साइड काय डिनोट करते? इन्कम आणि गेन्स. त्याच्यानंतर पुढं फर्निचर असेट आहे, असेट बाजूला. फर्निचर पण ऍडजस्टमेंट दिली आहे बेटा याच्यावर सुद्धा 8000 डेप्रिशिएशनची ऍडजस्टमेंट आहे, इनरलाच लिहिलं. त्याच्यानंतर पुढे बिल्डिंग. बिल्डिंग 60,000. बिल्डिंग वरती सुद्धा ऍडजस्टमेंट आहे, इनरलाच. बिल्डिंग 60,000 इनरलाच, कारण ऍडजस्टमेंट आहे. त्याच्यानंतर स्टॉक ऑन 1 जानेवारी म्हणजे ओपनिंग स्टॉक. सगळ्यात वर ओपनिंग स्टॉक किती आहे? ओपनिंग स्टॉक 10,000 10,000 रुपयाचा ओपनिंग स्टॉक आहे. त्याच्यानंतर पुढे चला ड्रॉइंग. कॅपिटल मधून लेस करा. लेस ड्रॉइंग किती सांगितले? ड्रॉइंग 3000 3000. किती राहिलं? 57. त्याच्यानंतर पुढे बिल्स रिसिवेबल असेट आहे 8000. बिल्स रिसिवेबल किती आहे? बिल्स रिसिवेबल 8000. त्याच्यानंतर पुढे या बिल्स पेएबल 4000. बिल्स पेएबल लायबिलिटी आहे आपली 4000. त्याच्यानंतर पुढे आहे कॅरिएज इनवर्ड ट्रेडिंग मध्ये. टू कॅरिएज इनवर्ड किती आहे? 800 रुपये. आणि कॅरिएज आउटवर्ड असेल तर ते प्रॉफिट अँड लॉस मध्ये गुड. ऍडव्हर्टाइजमेंट 1200. टू ऍडव्हर्टाइजमेंट किती आहे? 1200 1200. त्याच्यानंतर रिपेअर्स 1000 इथंच. रिपेअर्स 1000 झालं. पोस्टिंग झालं. आता डायरेक्टली 1 बाय 1 आपण ऍडजस्टमेंट पाहूया. याच्यामध्ये पहिली ऍडजस्टमेंट आहे क्लोजिंग स्टॉक. क्लोजिंग स्टॉक ट्रेडिंगच्या क्रेडिटला बाय क्लोजिंग स्टॉक. किती बेटा? क्लोजिंग स्टॉक 25,000 25,000. आणि इकडं बॅलन्स शीटच्या असेटला क्लोजिंग स्टॉक 25,000. त्याच्यानंतर पुढे या आउटस्टँडिंग सॅलरी. आउटस्टँडिंग सॅलरी द्यायची आहे बट दिलेली नाही. या मंथची सॅलरी ड्यू आहे, देणं बाकी आहे.
द्यायचंय फ्युचर मध्ये. ऍड करा आउटस्टँडिंग सॅलरी. किती आउटस्टँडिंग? 1000, 1000 रुपये. किती झालं? 7000. आणि देणं आहे बाकी म्हणून काय देणार तुम्ही? आउटस्टँडिंग सॅलरी लायबिलिटीला किती? ₹1000. त्याच्यानंतर पुढं डेप्रिशिएशन फर्निचर आणि बिल्डिंग वरती 5%. फर्निचर वरती 5, इथं सुद्धा 5%. 5% काढा. 800 रुपये वर्षभराचं. 10%, मग 5% काढलं तर 400 रुपये होईल. 400 रुपये याच्यातून मायनस करा. 7600 येऊन जाईल. त्याच्यानंतर इथून सुद्धा 5% कट करा. 5%. 6000 वर्षभराचं 3000 रुपये. 5%. ओके. त्याच्यानंतर इथे किती आलं? 57,000. हे डेप्रिशिएशन प्रॉफिट लॉसच्या डेबिटला. टू डेप्रिशिएशन ऑन कशावरती? फर्निचर वरती आहे 400 रुपये. त्याच्यानंतर बिल्डिंग वरती आहे. बिल्डिंग वरती सांगितलं आहे किती? 3000. ओके झालं. त्याच्यानंतर पुढे सांगितलंय प्रीपेड इन्शुरन्स वॉज ₹100. इन्शुरन्स प्रीपेड आहे. इन्शुरन्स आपल्याला इथं सांगितलं नाही. इन्शुरन्स वर कुठं होता का? इन्शुरन्स 500 रुपये होता. ऑफिस सॅलरीच्या खाली होता इन्शुरन्स. आधी इथे लिहून घेऊया. टू इन्शुरन्स. इन्शुरन्स किती आहे? 500 रुपये. याच्यामधून प्रीपेड लेस करा. प्रीपेड इन्शुरन्स किती आहे बेटा? 100 रुपये. 100 रुपये मायनस इथे राहणार 400 आणि प्रीपेड केलेले इकडं. प्रीपेड म्हणजेच असेटला इन्शुरन्स, कारण असेट आहे, पुढच्या मंथ मध्ये द्यायची गरज नाही. 100 रुपये. आणि लास्ट त्याच्या सेकंड लास्ट आहे आरडीडी कॅल्क्युलेट केले 5%. 5% आरडीडी मायनस करायचे. आरडीडी 5% @ 5% कॅल्क्युलेट केली. किती आले? 4000. 4 दे 2000 रुपये. 5% 38,000. आणि हे आरडीडी डेबिटला इकडं. टू आरडीडी ब्रॅकेट मध्ये न्यू किती आहे बेटा? 2000 रुपये. लास्ट ऍडजस्टमेंट गुड्स डिस्ट्रॉयड बाय फायर. गुड्स डिस्ट्रॉय झाल्या, गुड्स जळाल्या, बर्न झाल्या 6000 च्या. आय रिपीट वन्स अगेन. 6000 च्या गुड्स डिस्ट्रॉय झाल्या. डिस्ट्रॉय झाल्या कितीच्या? डिस्ट्रॉय ड्यू टू फायर. फायर मुळे या गुड्स डिस्ट्रॉय झाल्या. फायर डिस्ट्रॉय झाल्या. ओके. 6000 च्या. बट ह्या इन्शुअर गुड्स होत्या. इन्शुरन्स काढलेला होता याचा. मग इन्शुरन्स कंपनी आली आणि इन्शुरन्स कंपनीने सांगितलं तुमचं नुकसान झालं आहे 6000 चं. ओके आहे. बट याचं जे काही क्लेम, इन्शुरन्स क्लेम मध्ये सेपरेट चॅप्टर असतं, त्या थ्रू आपण इन्शुरन्सचा क्लेम कॅल्क्युलेट करत असतो. जर क्लेम कॅल्क्युलेट केला तर कधी 6000 चा असेल तर 6000 इन्शुरन्स कंपनी देत नाही. त्याच्यामध्ये ऍव्हरेज क्लॉजनी म्हणा, कोणत्या तरी क्लॉजनी इन्शुरन्स कॅल्क्युलेट करून इथं सांगितलं त्यांनी इन्शुरन्स कंपनी 5000 रुपीज देईल. 5000 रुपये देईल. 6000 च्या गुड्स जळाल्यात. 5000 रुपये इन्शुरन्स कंपनी देणार. तर 1000 रुपये काय झाले? तर या ठिकाणी 1000 जो झाला तो आपला नेट लॉस झाला ड्यू टू फायर. फायर मुळे हा नेट लॉस झाला. या ऍडजस्टमेंटचे 3 इफेक्ट होतील. नेट लॉस असेल तर कुठं दाखवतो? प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. डेबिट ऑल द एक्सपेन्सेस अँड लॉसेस दाखवा. टू नेट लॉस ड्यू टू फायर. फायर मुळे लॉस झाला किती? 1000 चा. ओके. एक इफेक्ट झाला हा. ओके चला. त्याच्यानंतर गुड्स डिस्ट्रॉयड बाय फायर. तुमच्या बिझनेस मधून गुड्स किती गेल्या? 6000 च्या. ट्रेडिंगच्या क्रेडिटला दाखवा. बाय गुड्स डिस्ट्रॉयड बाय फायर. फायर मुळे गुड्स डिस्ट्रॉयड झाल्या. कितीच्या? 6000 च्या. 6000 रुपयाच्या गुड्स डिस्ट्रॉयड झाल्या. हा झाला दुसरा इफेक्ट. आता तिसरा आपण काय करू? इन्शुरन्स कंपनीनं क्लेम ऍडमिट केला. क्लेम किती रुपयाचा ऍडमिट केला? 5000चा. ते भेटणार आहे, असेट आहे आपली. लिहा मग इन्शुरन्स कंपनी किंवा काय म्हणता येईल? क्लेम ऍडमिटेड बाय आयसी किती?
5000 तीन इफेक्ट झाले. हा लॉसचा, प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला, गुड्स डिस्ट्रॉय झाल्या, गुड्स तेवढ्या रुपयाच्या गेल्या म्हणून ट्रेडिंगच्या क्रेडिटला, आणि 5000 रुपये आपल्याला आयसी देणार आहे, इन्शुरन्स कंपनी देणार आहे, असेट आहे म्हणून इथं डेबिटला. ओके, चला पोस्टिंग झाली. आता आपण टोटलिंग करून घेऊया. या ठिकाणी चला क्रेडिट साइड क्लोज करा. क्रेडिट साइड जर क्लोज केली 1,25,000 आणि 31,000, 1,31,000, 25,6 31, 1,31,000. त्याच्यानंतर हे लेस करा 1,31,000 म्हणून काय येईल आपला ग्रॉस प्रॉफिट. किती येईल ग्रॉस प्रॉफिट? कॅल्क्युलेट करा. 40,200, 40,200 रुपये येईल. किती येईल? 40,200, बरोबर आहे. याच्यानंतर हा ग्रॉस प्रॉफिट आपण प्रॉफिट अँड लॉस मध्ये किंवा इथं ट्रान्सफर करत असतो. वर लिहिलं पाहिजे पण जागा नाही, लिहा इथंच बाय ग्रॉस प्रॉफिट. किती झाला ग्रॉस प्रॉफिट? 40,200. टोटल करा याची सुद्धा इकडे 40,200, 41,200, 41,200. इकडे सुद्धा 41,200 कॅल्क्युलेट करा. टू नेट प्रॉफिट किती आला पहा. नेट प्रॉफिट जर आपण कॅल्क्युलेट केला 41,200 मधून इकडची डेबिट साइड पूर्णपणे जर लेस केली तर प्रॉफिट येईल 24,950. किती येईल? 24,950. 24,950. आणि हे जे काय नेट प्रॉफिट आला तो आपण कॅपिटल मध्ये ऍड करतो. इथे लिहा ऍड किंवा प्लस नेट प्रॉफिट. किती? 24,950, 24,950. या ठिकाणी 24,950 मध्ये जर आपण 24,950 मध्ये 57,000 ऍड करा. 57,000 ऍड जर केले तर 81,950 येईल. 81,950, 81,950. लायबिलिटी साइड क्लोज करा. 81,950, 5,250 प्लस 50,000 प्लस 4,000 प्लस 1,000 जर केलं तर 1,42,200, 1,42,500, 1,42,500. इकडची टोटल करा बरोबर एवढीच येईल 1,42,500. ओके, चला तर हे नवीन ऍडजस्टमेंट होती तेवढी पाहिली आपण. या काय पूर्ण क्वेश्चन मध्ये कुठेही डाऊट असेल तर तुम्ही मला मेसेज करायचा किंवा तशा पद्धतीने ग्रुपवर सांगायचं. आपण त्या प्रॉब्लेम तुमचा सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करूया. ठीक आहे, 100% प्रॉब्लेम सॉल्व्ह केला जाईल. जर व्हिडिओ आवडला तर मित्रांमध्ये शेअर करा. थँक्यू. आणि चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करत नाही तुम्ही.